श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा भगवान गोपाल कृष्णाची स्वारी उद्धवाला अवंती नगरातल्या ब्राह्मणाची कथा सांगत होते. तो ब्राह्मण की ज्यांनी आपल्या तारुण्यामध्ये भरपूर धन कमवलं पण कधी धर्म कर्म केले नाही, त्याचा परिणाम एक दिवस त्याच्यावरती पंचमहायज्ञाच्या देवता रागवल्या. त्याचा परिणाम याच्याजवळचं धन सगळ्यांनी लुटून घेतलं. धन नुसतं लुटलं नाही तर याच्या वृद्धापकाळामध्ये अनेकांनी याला त्रास द्यायला सुरुवात केली, अगदी याची निर्भत्सना करायला सुरुवात केली. ती अवस्था इतक्या टोकाला पोहोचली की याच्याजवळ धन नाही, यांनी लपवून ठेवलं असेल म्हणून याला प्रचंड मारहाण सुरू झाली. अतिशय कष्ट सोसत असलेला तो विद्वान ब्राह्मण मनामध्ये विचार करत होता की माझ्या सुखदुःखाला कारणीभूत ही माणसं नाही आहेत. नायंजनो मे सुखदुःख हेतुर न देवतात्मा ग्रह कर्म कालाः मनः परं कारणमामनन्तीं संसार चक्रं परिवर्तयेत यत्. माझ्या सुखदुःखाला कारणीभूत ही माणसं नाही आहेत, तर देवताही नाही, शरीर नाही, ग्रह नाही, कर्म नाही, काल नाही, मनच त्याला खरं कारणीभूत आहे. हे श्रुतींनी सांगितलंच आहे. तेच जीवाला या संसार चक्रामध्ये फिरवत असतात. हे अतिशय बलवान मनच काम क्रोधादी विकार निर्माण करतं. त्यामुळे तर सात्विक, राजस आणि तामस अशी अनेक प्रकारची कर्म होतात आणि त्या कर्मानुसारच जीवाला विविध गती प्राप्त होतात. क्रियाशील मनाबरोबर राहूनही ज्ञानशक्ती प्रधान जीवाचा सखा आत्मा निष्क्रिय असून जीवाला साक्षी रूपाने पाहतो. परंतु जीव आत्म्याच्या ठिकाणी संसार भासविणाऱ्या मनाला बरोबर घेऊन कर्मात आसक्त होऊन सुखांचा उपभोग घेत संसारामध्ये बांधला जातो. खरं तर दानं स्वधर्मो नियमो यमश्च श्रुतंच कर्माणि च सद्व्रतानि सर्वे मनोनिग्रहलक्षणान्ताः परो हि योगो मनसः समाधिः. दान, स्वधर्माचं पालन, यम नियम, वेदाध्ययन, सत्कर्म आणि व्रतांचं पालन हे सगळे कर्म मनाचा निग्रह करण्यासाठीच असतात. कारण मनाची एकाग्रता हाच परमयोग आहे. ज्याचं मन एकाग्र होऊन एकदम शांत झालं, समाहितं यस्य मनः प्रशांतं दानादिभिः किं वदतस्य कृत्यं. त्याला दानादी आधी काहीही करण्याची आवश्यकता आहे का, सांगा ना. परंतु ज्याचं मन चंचल असून आळस आदी दोषांनी भरलेलं आहे, असयंत यस्य मनो विनश्यत दानादिभिश्चेद परं किमेभिः. त्याला दानादी कर्म केले तरी काय उपयोग होणार आहे. मन ताब्यात आल्यानंतर इतर इंद्रिय वश होतात. इंद्रिय मनाला वश करू शकत नाही, पण मन इंद्रियांना वश मात्र करू शकतं. कारण मन हा बलवानांपेक्षाही बलवान भयंकर देव आहे. जो या मनावर नियंत्रण मिळवतो तो देवांचाही देव होतो. म्हणून तर मंडळी समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले. एवढ्यासाठीच मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुकाराम महाराजांनी मनावरती, समर्थांनी मनावरती, आमच्या एकनाथ महाराजांनी मनावरती, सगळ्या संतांनी
मनावरती बोलण्याचं कारणच ते आहे. कारण मन जिंकण्यास कठीण असा शत्रू आहे. त्याचे रागारिक वेग असह्य आहेत. ते मर्मस्थानच घायाळ करतात. त्याला जिंकल्याशिवाय मूर्ख लोक दुसऱ्यांशी व्यर्थ भांडणं करून त्यांना शत्रू, मित्र किंवा उदासीन ठरवतात. खरं म्हणजे मनाला जिंकलं पाहिजे. तेहम मनो मात्र मिमम गृहीत्वा. अविवेकी माणसं या केवळ मनःकल्पित शरीराला मी माझं मानून हा मी आणि हा दुसरा याप्रमाणे या शेवट नसलेल्या आणि असार अशा संसारात भटकत राहतात. मनुष्यच सुखदुःखाला कारणीभूत आहे असं मानलं तर त्याचा आत्म्याशी काय संबंध आहे? कारण सुखदुःख देणारेही भौतिक शरीर आणि भोगणारं सुद्धा भौतिक शरीरच. एखाद्या वेळी आपल्या दातांनीच आपली जीभ ज्याप्रमाणे चावली गेली आणि वेदना होऊ लागल्या तर त्या मनुष्याने कोणावर रागवावं? कोणावर रागवू शकतच नाही. भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला म्हणतायत, तो ब्राह्मण मनोमन विचार करतोय की दुःखस्य हेतुर यदि देवतास्तु. दुःख देण्याला देवता कारण आहे असं जर मानलं तर किमात्मनस्तत्र विकारयोस्तत् यदंगमंगेन निहन्यते क्वचित क्रुद्धेत कस्मै पुरुष स्वदेहे. असं जर मनात ठरवलं की देवता याला दुःखाला कारणीभूत आहेत, आत्म्याचा त्या दुःखाशी काय संबंध आहे? कारण सर्वांच्या शरीरांमध्ये इंद्रियांच्या देवता एकच आहेत. म्हणून जी दुःख देणारी तीच दुःख भोगणारीही ठरते. जसं आपल्याच एका अवयवाने दुसऱ्या अवयवाला इजा केली तर माणसाने रागवायचं कुणावरती? आत्मा यदि स्यात् सुखदुःख हेतुः. देव त्याला कारणीभूत नाही. सुखदुःखाचे कारण आत्मा आहे असं मानलं तर त्याचा इतरांशी काय संबंध आहे? तो त्याचाच स्वभाव ठरेल. कारण आत्म्याव्यतिरिक्त आणखीन काहीही नाही. काही भासमान होत असेल तर ते खोटे आहे, म्हणून सुखदुःखही नाहीत. मग रागाचे कारणच काय? ग्रहानिमित्तम सुखदुःखयोश्चेत. सुखदुःख देणारे ग्रह आहेत असं मानलं तर अजन्मा अशा आत्म्याला सुखदुःख देण्यास ते कारणीभूत ठरू शकतच नाही. कारण आत्मा हा सुखदुःखाच्या या तो मुळात अजन्माच आहे ना, त्यामुळे त्याला सुखदुःख देणं शक्यच नाही. मग आत्म्याला सुखदुःख देण्यास ते कारणीभूत ठरू शकत नाही. कारण जी शरीरं ज्या लग्नावर जन्म घेतात त्यांनाच ग्रह त्रास देऊ शकतात. आत्म्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. तो क्रोध कुणावर काढायचा? कर्मास्तु हेतु सुखदुःखयोश्चेत. जर कर्मांनाच सुखदुःखाचं कारण मानलं तर त्यांच्याशी आत्म्याचा काय संबंध? कारण जी एकच वस्तू चेतन आणि अचेतन असते तिथेच कर्म घडतं. देह अचेतन आहे आणि त्यात राहणारा आत्मा चेतन असला तरी केवळ साक्षीदार आहे. म्हणूनच कर्मच संभवत नाही. मग तो कोणावर रागवेल? शुकाचार्य म्हणतात, भगवान गोपाल कृष्ण त्या ब्राह्मणाच्या मनाची अवस्था उद्धवाला सांगत होते. कालस्तु हेतु सुखदुःखयोश्चेत. काळ हा सुख दुःख देणारा आहे असं जर म्हणलं तर काळ आणि आत्मा तर एकच आहे. अशा प्रकारे आत्म्याला आत्म्याकडूनच त्रास दिला जाऊ शकत नाही. जसा अग्नी आपल्याच ज्वाळेला जाळू शकत नाही किंवा बर्फाचा थंडपणा त्याच्या कणाचा नाश करू शकत नाही, काळाहूनही आत्मा वेगळा मानला तर आत्म्याला सुखदुःखाच्या द्वंद्व अशा प्रकारात ते शक्य नाही. मग तो कोणावर रागवेल? प्रकृतीच्या पलीकडील आत्म्याला कोणाच्याही द्वारे कुठेही कोणत्याही प्रकारे द्वंद्वाचा स्पर्श होत नाही. जशी नसलेल्या संसार दाखविणाऱ्या अहंकाराला सुखदुःखादी द्वंद्व निर्माण होतात, असे ज्ञान झालेला योगी कुणालाही भीत नाही. प्राचीन महर्षींनी यापूर्वी ज्या परमात्म्यनिष्ठेचा आश्रय घेतलाय तिचाच आश्रय घेऊन मी भगवंताच्या चरणकमलांच्या सेवेनेच हा अज्ञानरूपी अगाध अंधकार दूर करील, या संसारातून पार होऊन जाईल. अशा प्रकारे हा विचार ब्राह्मण करू लागला. भगवान गोपाल कृष्ण म्हणाले,
त्या ब्राह्मणाचे फक्त धनच नव्हे तर सगळे क्लेश सुद्धा नाहीसे झाले. आता तो संसारातून विरक्त होऊन संन्यास घेऊन पृथ्वीवर अशा रीतीने भटकत होता. त्याला दुष्टांनी पुष्कळ त्रास दिला, तरी सुद्धा तो आपल्या धर्मापासून जराही विचलित झाला नाही. मौन धारण केल्याने अवधूताने त्याच वेळी या ज्ञानाचे चिंतन केले. कारण काय झालं तर सगळं धन निघून गेलं. बरं, धन गेल्यामुळे धनाचा मोह राहिला नाही. आणि त्यांनी जे चिंतन केलं की खरंच दुःख कोण देतं, तर जन दुःख देतात का, देह दुःख देतंय का, कोण दुःख देतंय, आत्मा देतो का, ग्रह देतात का, कर्म देतात का, काळ देतो का, देवदेवता देतात का. त्यांनी सगळा विचार केला. पण एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की आत्म्याला कोणी दुःख होऊही शकत नाही आणि सुख होऊही शकत नाही. मग असा विचार करून तो वैराग्य प्राप्तीच्या अतिउच्च पदाला प्राप्त झाला. आणि जेव्हा अवधूत वृत्तीने तो हे चिंतन करत होता, भगवान म्हणतायत, मनुष्याला या जगात दुसरा कोणीही सुख किंवा दुःख देत नाही. सुख दुःख प्रदोज्ञान्य पुरुषस्त्यात्मविभ्रमः. सुख दुःख दुसरं कोणी देत नाही, दुसरा दुःख देतो हा त्याच्या चित्ताचा केवळ भ्रम आहे. हे सगळे जग आणि यातील मित्र, उदासीन आणि शत्रू हे भेद अज्ञानाने कल्पिलेले आहेत. म्हणून बाबा रे, तस्मात् सर्वात्मना तात निगृहाण मनोधिया. माझ्यामध्ये एकरूप केल्याने बुद्धीने मनाला सर्व प्रकारे ताब्यात ठेव. बस, सर्व योग साधनेचे हेच सार आहे. भिक्षूने गायलेले हे ब्रह्मज्ञान जो कोणी एकाग्रतेने ऐकतो, दुसऱ्यांना ऐकवतो आणि यानुसार वागतो, उद्धवा, तो कधीही सुखदुःखादी द्वंद्वाने खचून जात नाही. का नाही खचून जात मंडळी? कारण एकदा हे ज्ञान प्राप्त झालं की जे त्या तितिक्षु भिक्षूने अगदी मनोभावे अगदी चिंतन केलं, ते ज्ञान तुम्हाला मला जर प्राप्त झालं, आपण जर त्या अगदी जे तत्व त्यांनी सांगितले, जे त्यांनी चिंतन केलं, त्या तत्वाने आपण जर चाललो, आपण जर चिंतन केलं, तर नक्की आपल्यालाही एक लक्षात येईल, सुख आणि दुःख हा आभास आहे. आपण सुखी पण नाही होऊ शकत आणि दुःखी पण होऊ शकत नाही. मग किती सोपं आहे हा प्रश्न सहज सुटेल. आणि भगवान सांगतात, तो दुःखाने कधी खचून जाणार नाही, सुखाने कधी हुरकळून जाणार नाही. आणि जेव्हा दोन्ही अवस्थांमध्ये तो राहणार नाही, तेव्हा तो नक्कीच चिंतन करायला सक्षम होईल. कारण चिंतनामध्ये ह्याच तर बाधा आहे. या बाधेमुळे ते चिंतन होत नाही. कारण सुख आणि दुःख, अतिसुख माणसाला असलं तर माणसाकडनं चिंतन घडतं अजिबात नाही. आणि खूप दुःखी माणूस आहे, त्याला जर सांगितलं की देवाचं नाव घे, तर तो म्हणतो की बाबा काय सांगू, इतकं दुःख आहे, एवढं दुःख पचवता पचवता आता इच्छाच उरली नाही की कोणीतरी माझ्या मदतीला येईल म्हणून मी देवाचं चिंतन करेन. अशा प्रकारे त्याची अवस्था होती. मग सुखातही नाही आणि दुःखातही नाही. मग अशा वेळेला सगळ्यात बाधा सुखदुःखाची कशात आहे, तर भगवत चिंतनामध्ये, भगवत नामस्मरणामध्ये. ती बाधा दूर करायची म्हणल्यावर पहिल्यांदी हे सुखदुःख निर्माणच कशामुळे होतं किंवा हे सुखदुःख आहे की नाही याचा निवाडा झाला तर बाकी प्रश्न शिल्लकच राहणार नाही. आणि जेव्हा या सगळ्या भ्रमातून बाहेर पडू तेव्हा निश्चितच भगवत कृपा प्राप्त करण्यासाठी आपणही सक्षम होऊ. आणि हे सक्षम होण्याची इच्छा भगवंतानी उद्धवाजवळ व्यक्त केली की उद्धवा, तू पण असा सक्षम हो. आणि जे कोणी हे चिंतन करतील तेही सक्षम होत. भगवंताची ही अपेक्षा निश्चित पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू आणि भगवत कृपा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करू. लवकरच येणाऱ्या दीपोत्सवानिमित्त वेगवेगळ्या दिवशी कशा प्रकारे आपण हा दीपोत्सव साजरा करायचा, जो रमा एकादशीपासून सुरू होऊन अगदी यमद्वितीयेपर्यंत साजरा केला जाईल, त्यानिमित्ताच्या माहितीचे काही भाग आपल्याच या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केल्या जातील. आणि दिवाळीचं लक्ष्मीपूजनसुद्धा नेहमीप्रमाणे आपल्यासाठी लवकरच प्रकाशित केल्या जाईल, प्रदर्शित केल्या जाईल. जय जय रघुवीर समर्थ.